सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात, मात्र मृत्यू दर चिंतादायक। जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 94.85%वर। बुधवारी रात्री 153 रिपोर्ट पॉझिटिव्ह। दिवसभरात 177 नागरिकांना डिस्चार्ज। 392 जणांचे नमुने पाठवले तपासणीला। सातारा जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट झाली असून उपचारातील रुग्णसंख्या ही घटली असली तरी मृत्यू दर 3.34% इतका चिंतादायक आहे। बुधवारी दिवसभरात जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 177 नागरिकांना घरी सोडण्यात आले, तर दिवसभरात 392 जणांचे नमुने तपासणीकरिता पाठवण्यात आले आहेत। तर रात्री आलेल्या रिपोर्टनुसार क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब येथील 220 नमुन्यांपैकी 22 नमुने बाधित, आगारगर येथील 79 नमुन्यांपैकी 8 नमुने बाधित, कृष्णा मेडिकल येथील 61 नमुन्यांपैकी 13 नमुने बाधित, खाजगी लॅब 143 नमुन्यांपैकी 32 नमुने बाधित, अँटीजन टेस्ट 966 नमुन्यांपैकी 78 नमुने बाधित, असे सर्व मिळून 1469 नमुन्यांपैकी 153 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत। जिल्ह्यात आजपर्यंत 2,50,178 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी 51,522 बाधित आढळले आहेत, तर 48,870 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे। 1,724 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। जिल्ह्यात सध्या 928 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। बुधवारी रात्री पॉझिटिव्ह आलेल्या 153 रिपोर्टची सविस्तर माहिती उद्या पहा मुक्तागिरी न्यूजवर।